मंडळी, बिग बॉस मराठीचं हे 5वं पर्व फिनालेकडे चालले. आता या घरात सध्या 7 सदस्य पाहायला मिळतात. त्यापैकी दीपाली सय्यद ही देखील आपला खेळ दाखवताना दिसते. दीपाली सध्या विविध कारणामुळे चांगले चर्चेत आले आहे. काही दिवसापूर्वीच दीपाली सय्यदच्या सासूचं निधन झालं. ही बातमी जवळपास 1 महिन्यानंतर फॅमिली वीक अंतर्गत तिच्या नवऱ्याने ही दुःखद बातमी सांगितली. त्यामुळे दीपाली खूपच भावूक झाली. यानंतर आता दीपालीच्या खेळाबद्दल आणि सासू-सुनेचं नातं कसं होतं याबद्दल तिच्या पतीने एका इंटरव्ह्यूमध्ये भाष्य केलं आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, दीपाली बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर त्याच्या आईचं म्हणजेच दीपालीच्या सासूचं निधन झालं. दीपालीचे आपल्या सासूचे अत्यंत जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. जहांगीर पुढे म्हणाले, कदाचित दीपालीला आईचे जाणं, प्रत्यक्षात पाहणं किंवा ते दुःख सहन करणं कठीण गेलं असतं. म्हणूनच नियतीने किंवा देवाने तिला या मोठ्या दुःखापासून लांब ठेवण्यासाठीच यावेळेस बिग बॉसच्या घरात पाठवलं असावं. याआधी दीपालीला अनेक बिग बॉसच्या ऑफर्स आल्या होत्या, पण तिने यावेळीच बिग बॉसची ऑफर स्वीकारली. दीपालीबद्दल बोलताना तिचे पती पुढे सांगतात की ती बाहेरून जेवढी कडक दिसते तेवढीच ती मनातून हळवी आहे. ती नेहमी सत्याची साथ देते. मग तो घरचा माणूस असो किंवा स्वतःचा मुलगा, जर कोणी चुकलं तर ती स्पष्टपणे समोरच्याची चूक दाखवून देते. आयुष्यात काही झालं तरी सत्याचा मार्ग सोडू नकोस, हीच तिची शिकवण आहे. तिची ती तत्व आज देखील बिग बॉसच्या खेळामध्ये पाहायला मिळतात. आज जेव्हा दीपाली बिग बॉसच्या घरात आपला खेळ दाखवत आहे, तेव्हा घरी तिचं कुटुंब तिला मिस करत आहे. रात्री घरी आल्यावर तिच्यासोबत होणाऱ्या गप्पा आणि तिने घेतलेली मायेची काळजी, या गोष्टीची उणीव मुलाला प्रकर्षपणे जाणवते. दीपाली जरी खेळासाठी आक्रमक वाटत नसली तरी ती खरं तर नाती जपण्यात आणि सत्यासाठी लढण्यात सर्वात खंबीर आहे, असं यावेळी तिच्या पतीने म्हटलं आहे. तर बिग बॉसच्या घरातील दीपालीचा खेळ तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.